ठिकाणी दोन गोष्टी आहेत. एकतर न्यायालयाने दिलेले निर्देश, न्यायालयाने हे निर्देश दिले कुठल्या परिस्थितीखाली दिले आणि कुठले नियम घालून त्या ठिकाणी दिले, त्याचा अभ्यास करून एक धोरण की कशा प्रकारे याचा वापर त्या ठिकाणी होईल, एक माणुसकीच्या दृष्टीने निवारा केंद्र व्हावं या दृष्टीने महापालिकेने हे पावलं उचललं. आणि दुसरा म्हणजे हे जे आटोक्यात न येणारे जे बेघर त्या ठिकाणी जे राहत आहेत, जे रस्त्यावर फुटपाथवर ब्रिजच्या खाली राहत असते, त्यांचं नियोजन करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी एक प्लॅन आणि उपाययोजना सभागृहापुढे पुढे आणू, त्यावरती चर्चा करू. फेन्सिंग असो, बाहेर देशात देखील होमलेस मॅन पर्सनची तिकडे उपद्रव आहे, त्यांना देखील कंट्रोल करण्यासाठी काही उपाययोजना केल्या, त्या सगळ्या आत्मसात करून पोलीस विभागाची मदत घेऊन कशा प्रकारे यांना जर राहण्यासाठीच जागा जर जी नष्ट केली तर निश्चितच त्यांचा उपद्रव त्या ठिकाणी कमी होईल आणि या माध्यमातून त्यांचा शोध घेऊन त्यांचं इथे राहण्यासाठी त्यांना राहिले तर इथे राहणार नाही अशा उपाययोजना करून त्यांचा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं. आता सध्या पीडब्ल्यूडीच्या बद्दल संयुक्त समिती बनवण्याचा आम्ही ठराव त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर ती समिती स्थापन झाल्या, त्या समितीच्या माध्यमातून त्याच्यावर काय उपाययोजना पीडब्ल्यूडी मिळून त्या ठिकाणी करू. जे जे प्राधिकरण इतर प्राधिकरण असतील त्या इतर प्राधिकरणाबद्दल संयुक्त समिती स्थापन करण्याचा आम्ही मानस आहे. त्यामुळे सर्व प्राधिकरण एकत्र येऊन हा उपद्रव कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही पावलं उचलू. थँक्यू.